त्यांची अशा प्रकारची बघा, मला वाटतं तपोवनातला विषय हा. तपोवनातली वृक्षतोड होऊ नये. तपोवनाला हिंदू संस्कृती, रामायण, पुराण या संदर्भात एक महत्त्व आहे. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली ती जागा आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी, पर्यावरणप्रेमींनी वारंवार आम्ही तिथे आंदोलनं केली. स्वतः आदित्य ठाकरे त्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी ते प्रश्न मांडले, इतरांनी सुद्धा मांडले. तरीही बेफाम पद्धतीनं हे जे कुंभमेळ्याचे प्रमुख आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे चंपतराय, गिरीश महाजन यांनी ती जंगलतोड करायला लावली, वृक्षतोड केली. आणि आता कशा करता मग माफी मागताय? माफी आता मागून काय करताय? कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जे करायला जात आहात नाशिकमध्ये, हा या महाराष्ट्रातला शतकातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल. माझ्याकडे सगळी माहिती आली. एकतर सर्व ठेकेदार गुजरातचे आलेले आहेत आणि सब ठेकेदार मग आपले भाजपचे ह्याचे त्याचे कार्यकर्त्यांना ही कामं, पण मुख्य कामं जी आहेत ठेकेदारीची, हे सगळे गुजरातचे ठेकेदार आहेत. आणि त्याच्यामध्ये मग थोडंफार कमिशनबाजी ही खाली चालेल. हे काय हिंदू संस्कृतीला धरून नाही किंवा हिंदू धर्माला धरून नाही. जनतेचा पैसा, कराचा पैसा जनतेच्या, अगदी CCTV कॅमेरापासून भ्रष्टाचार आहे सर्वत्र. रस्ते वगैरे सोडून द्या हो, जे CCTV कॅमेरे लावले जाणार आहेत ना, त्याच्यातला भ्रष्टाचार किती मोठा आहे, 350 कोटी रुपयाचा. हे तुम्हाला मी लवकरच तुमच्यासमोर मी देणार आहे. या हिंदू धर्माच्या नावानं सुद्धा आपण पैसे खात आहे, राम मंदिरापासून ते काळाराम मंदिरापर्यंत आणि कुंभमेळ्यापर्यंत. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, बरोबर लाज वाटली पाहिजे. आणि असे चंपतराय हे फक्त अयोध्येमध्ये नसून जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे त्या प्रत्येक राज्यामध्ये असे चंपतराय आहेत. नाही, हा तुमचा विषय काय? राजस्थानमध्ये गोशालांना अनुदान मिळतं, गोशालांना, आणि साधारण 100 गोशाला या बोगस आहेत. मेलेल्या गायींवर सुद्धा अनुदान घेतलं आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी. मृत गायींवरती अनुदान घेतलं. हे कुठे चाललं आहे? तर भारतीय जनता पक्षाचं राज्य असलेल्या राजस्थानमध्ये गोशाला, जिथे तुम्ही एके बाजूला तुम्ही गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता, त्याच्यासाठी तुम्ही झुंडबळी घेता, लिंचिंग करता, आणि तुम्ही मृत गायींच्या टाळूवरचं लोणी खाता, मृत गोमातेच्या टाळूवरचं लोणी खाता. 100 कोटीच्या वर मृत गायींवरती घेतलेलं अनुदान हा गंभीर विषय आहे. काय करतायत नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहनराव भागवतजी, दत्ता होसबोलेजी, काय करतायत? काय हिंदुत्वाच्या नावानं जी लूट चालू आहे, गोशाला, आणि या सगळ्या गोशालांची नावं जी आहेत ही श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावानं आहेत. ठाकूरजी गोशाला, श्रीराम गोशाला, श्रीकृष्ण गोशाला, यादी आहे माझ्याकडे. आज मी लिहिलं आहे त्याच्यावर सामनामध्ये. कुठल्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडेल आणि कोणत्या प्रकारचं हिंदू राष्ट्र तुम्ही या देशामध्ये राबवू इच्छिता? हे तुमचं हिंदू राष्ट्र. राम मंदिर लुटायचं, गोशाला लुटायच्या, कुंभमेळ्यात लूट करायची, या सगळ्या हिंदू संस्कार, संस्कृती आणि धर्माच्या नावावर लूट करणं ही तुमच्या हिंदू राष्ट्राची झलक आहे. हे हिंदू राष्ट्र आम्हाला नको असं.
सर, आपण म्हणताय की हिंदू राष्ट्र, पण मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावरनं लोक आक्रमक होत असतात. पण काल अंधेरीला आरपीएफला मराठीत बोला असं सांगितल्यामुळे त्या प्रवासाला मुंबईकराला, मराठी माणसाला 2 तास आरपीएफच्या पोलिसांनी बसून ठेवलं. मराठीविषयी सुद्धा अशा पद्धती गळचेपी केली जाते का मुंबईत? नक्कीच देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते वारंवार बोलत असतात. जरी ते अधूनमधून हिंदीत भाषण विधानसभेत करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ही त्यांची विधान अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जोरात केलेली आहे. बघ, महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर. हां, काल तुम्ही एक बातमीत केलं होतं की एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, पण एकनाथ शिंदेमुळेच भाजप पुन्हा सत्तेत आली होती. भाजपने परोपकारी भावना ठेवली पाहिजे. देशात देवेंद्र फडणवीस आणि राज्यात एकनाथ शिंदे असं बच्चू कडू म्हणतात. मला माहीत नाही कोण काय म्हणते ते, पण मी जे काल म्हणालो त्या मताशी मी ठाम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना फोडून त्यांना त्याची बक्षिसी म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. एवढंच. त्यांचा तसं काम आता त्यांचा कार्यभाग संपलेला आहे. त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे कार्याचा. आता काय त्यांना परत कोणी मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रामध्ये जर बदल झाले, मी असं केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदीजींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये एखाद्या प्रमुख खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहे, 100% ते योग्य आहेत, केंद्रीय स्तरावरच योग्य आहेत ते. महाराष्ट्र त्यांच्या हातात आता राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. तर ते जर गेले, त्यांना अर्थ खातं मिळालं किंवा त्यांना HRD मिनिस्ट्री मिळाली तर फार महत्त्वाची खाती आहे ती. आम्ही तर म्हणू त्यांना 2029च्या आधी प्रधानमंत्रीपद त्यांनी मिळवावं. तर मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री, ते बाहेरचे मुख्यमंत्री कशा करता करतील? भाजपची परंपरा नाही. एकदा केलं पक्ष फोडण्यासाठी ना, ते परत बाहेरचा जर एकनाथ शिंदे हे त्यांचा गट घेऊन विलीन झाले आणि त्यांनी सांगितलं मी भाजपाईच आहे ओरिजिनल, तुम्ही नंतर आलात, या भाजपची स्थापनाच मी केली, असं जसे ते म्हणतात शिवसेनेची स्थापना मी केली, मी शिवसेनेचा संस्थापक असं ते आता म्हणतात ना, तसं ते भाजपात गेले आणि त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस माझे कार्यकर्ते होते, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते, नरेंद्र मोदी माझे कार्यकर्ते होते, अमित शाह कलका बच्चा आहे, त्यांना काय कर, असं जर त्यांनी जर काय भूमिका मांडली की मी भाजपचा जन्मदाता आहे, तर त्यांना कदाचित भाजपमधून मुख्यमंत्री मिळू शकेल. पण आत्ता बाहेर राहून त्यांना काही मिळणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये मूळ भाजपचे असलेले असे अनेक लोक आहेत. त्यांचा विचार होईल. काल मी चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा उल्लेख केला, तर ते अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात असं मला कायम वाटतं. पुन्हा भाजपच्या लोकांना जे गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण खडसे स्वतः बोलतात की मला अमित शहानी फोन करून मला बोलवलेलं होतं. मला माहीत नाही. बघा, हा त्यांचा काय व्यक्तिगत अंतर्गत विषय असतो, त्याच्यावरती आम्ही का बोलावं. गिरीश महाजनांना प्रश्न असताना ते सध्या परदेश वारी करतायत, निकृष्ट दर्जाचे पुरस्कार सध्या मिळतात त्यांना. बघा, तुम्ही जर ईदी अमीनचा फोटो पाहिला असेल, ईदी अमीनच्या आणि हिटलरच्या युनिफॉर्मवर सगळ्यात जास्त मेडल्स होते. पहा तुम्ही त्यांचे बघा तुम्ही. ईदी अमीनचा कोणताही फोटो काढा, हिटलरचा फोटो काढा, सद्दामचा फोटो काढा, तुम्ही कोणत्याही हुकुमशहाचा फोटो काढलात तर त्याच्या युनिफॉर्मवर असे नुसते मेडल लटकत असतात. तुम्ही पाकिस्तानच्या जनरल मुनीरच्या कपड्यावरती बघा, किती युद्ध कधी करतात, मेडल कधी मिळतात, कसले मेडल, कसले पुरस्कार. देशात काय चाललं आहे? सोनम वांगचूक गेल्या 14 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. सोनम वांगचूक हा हिमालयाचा सुपुत्र,
14 दिवसापासून नीट परीक्षेच्या घोटाळ्याविरुद्ध धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेला आहे. पद्मश्री, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ आणि सरकार त्यांची साधी दखल घेत नाही, मेडल कसले फिरवत आहे. 14 दिवस झाले. अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले होते. काँग्रेस पक्षानं धावाधाव करून त्यांचं उपोषण सोडलं. अनेक शिष्टमंडळं गेली, अनेक केंद्रीय मंत्री गेले. पण सोनम वांगचुकला जंतर मंतरला मरू देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार लक्ष देत नाही. इतकं निर्घृण आणि निर्दय सरकार जगाच्या इतिहासात झालं नसेल. सर, विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावरती गंभीर आरोप केले. बघा, त्यांच्या आता- मुली सुनेकडनंच हे आरोप बघा, हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. ज्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही. हा काय राजकीय विषय नाही आहे. हा त्यांचा एक कौटुंबिक विषय आहे. राजकीय बनवलं जाऊ शकतं. नाही बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात. पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. म्हणूनच संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई व्हायला पाहिजे असं त्याच्या सुनेचं म्हणणं आहे. कारण त्या संदर्भात अनेक दाखले त्या सुनेने नाही, मी अजून ते FIR वाचली नाही. मला आता कोणीतरी त्याची माहिती दिली आणि आता तुम्ही सांगताय. संशयास्पद पण का ठाण्यात म्हणतात? संशयास्पद असं का म्हणतं? का नाही, वाटतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्येच हिंदी में काय आहे नाही. सर्वोच्च चला. न्यायालयाने राज्य सरकारला पुन्हा एकदा फटकारलाय. जामीन अर्जाला कडाडून विरोध हा राज्य सरकारकडून केला जातो. मात्र लवकर सुनावणी होण्यासाठी सुस्पष्ट आज मी पाहिलं ते मग आमची सुनावणी का होत नाही 4 वर्ष? तुम्हाला जर विलंब खटल्याना होतोय सुप्रीम कोर्टला, त्याची चिंता वाटत असेल, मग गेल्या 4 वर्षापासून शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भात जी याचिका घेऊन आपल्या दारामध्ये उभी आहे, डोकं फोडते आहे, याचना करते आहे, त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दखल का घेऊ नये? म्हणजे उपड्या घड्यावर पाणीच. चला, जम्मू काश्मीरमध्ये उमर अब्दुल्लाने आरोप केले भाजपमध्ये सरकार थोडं पाडण्याचा 40 कोटींचा तिथं ऑफर केलेत आमदारांना. बघा, तामिळनाडूचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. 35 कोटी टी व्ही के पक्षाचे आमदार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना 35 कोटी रुपये द्यायचं, ते रेकॉर्डवरती आलं आहे. महाराष्ट्रात तेच झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. आता जम्मू काश्मीरसारख्या सीमावर्ती भागातसुद्धा भारतीय जनता पक्ष हे उपद्रव करत असेल तर मला असं वाटतं देशविघातक कृत्य नाही यासारखं. सीमावर्ती राज्यात कायम शांतता आणि स्थिर सरकार असणे अत्यंत महत्त्वाचं असतं. पण काश्मीर आणि पंजाबसारख्या राज्यातसुद्धा हे असे खेळ करत असतील तर त्यांना देशाच्या स्थैर्याची आणि शांततेची अजिबात चिंता नाही.